सर, व्रतानेच लक्ष्मी प्रसन्न होत असेल तर प्रारब्ध आणि कर्मसिद्धांताचं काय? जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वचन आहे, नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. नवसाने जर मुलं होत असती तर लग्नाची गरजच काय. खरंय. मुद्दा हा आहे की तुम्ही जे कर्म करताय त्या कर्माचं फळ, त्या फळाची जी व्यापकता आहे ती कशामुळे होतीये. तुम्ही एखादं चुकीचं कर्म केलं, त्याची इंटेन्सिटी किती होती, आणि जेव्हा तुम्ही एखादं सत्कर्म पुण्यकर्म करताय त्याची इंटेन्सिटी काय आहे. तुम्ही एखादं छोटं चुकीचं कर्म केल्यामुळे जे दुःख तुमच्या पदरात पडलेलं आहे त्याच्यापेक्षा तुम्ही मोठं चांगलं काम करा, पुण्यकर्म करा, त्यामुळे ते जे दुःख आहे ते सुसह्य होईल किंवा त्या दुःखातून बाहेर पडायचा उत्तम मार्ग, उपाय तुम्हाला मिळेल. जेव्हा तुम्ही हे व्रत करताय त्या व्रतातून 3 गोष्टी साध्य होत आहेत. एक, तुमच्या मनामध्ये परमेश्वराविषयी एक विश्वास उत्पन्न होतो ज्याच्यातून सकारात्मकता वाढते. दुसरं, धैर्य वाढतं, नियमपालनाने धीर वृत्ती अंगी बाणते. आणि नंबर 3, या सगळ्यातून जो पुण्यांश तयार होतो तो पुण्यांश तुम्हाला असणाऱ्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवतो. त्यामुळे हे व्रत कर्म सिद्धांताला धरूनच आहे.